लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगेंची चौकशी लागली आणि अचानक महाराष्ट्रातल्या आरक्षण आंदोलनाचा नूरच पालटलाय। एका बाजूला चौकशीचा विरोध होतोय तर दुसऱ्या बाजूला चौकशीचं समर्थन सुद्धा होतंय। मात्र याच चर्चेच्या दरम्यान आणि याच दाव्या प्रतिदाव्यांच्या दरम्यान चौकशी योग्य आहे की नाही हाही प्रश्न आहे। जरांगे चौकशी लागल्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये बोलणं काही थांबवत नाहीये आणि ज्या स्तराची भाषा जरांगे वापरतायत ती निश्चितच समर्थनीय नाही। मनोहर जोशींच्या काळापासून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं दुसरं ब्राह्मण नेतृत्व आहे आणि या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला मनोज जरांगेंची भूमिका ही व्यक्तिगत पातळीवर ब्राह्मण नेतृत्वाला विरोध करणारी दिसते। चौकशी हा आत्तापर्यंतच्या घडलेल्या अनेक घटनाक्रमांचा एक भाग असताना केवळ आणि केवळ फडणवीसांच्या विरोधातली जरांगेंची भूमिका काय सुचवते? जरांगेंची चौकशी करणं गैर आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी होता कामा नये अशी भूमिका घेत अचानक हरिभाऊ राठोड मैदानात उतरलेत। त्यांना अशा प्रकारचा दावा का करावासा वाटतो? मुळात जरांगेंचं आंदोलन हे उत्पन्नाचं साधन बनल्याचा आरोप केला जातोय। त्याचे तपशील तपासले जात आहेत आणि याच निमित्तानं अनेक खळबळजनक तपशील समोर येत असताना ही सगळी परिस्थिती चौकशीला पूरक वाटत असताना प्राप्त स्थितीमध्ये चौकशी का न व्हावी आणि ती चौकशी कोणाला त्रासदायक ठरेल याची चर्चा होणं गरजेचं आहे।